हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ बिजू. आज एका नवीन झाडाबद्दल माहिती द्यायसाठी आलो आहे आणि सदर झाड म्हणजे सदर झाडाची जी व्हेरायटी आहे ही विरळ आहे थोडीशी त्या स्पीसीजमधली. अदरवाईज ते झाड कॉमन आहे. तर आज त्या झाडाची तुम्हाला माहिती देतो आहे थोडक्यात. नक्की बघा, अतिशय विरळ झाड आहे. फक्त उन्हाळ्यामध्येच या झाडाला फुलं येत असतात. अतिशय सुंदर असं झाड आहे. चला बघूया आपण, एक थोडीशी सफर तुम्हाला त्या झाडाची मी घडवतो. ओके फ्रेंड्स, तर बघा, हे आहे ते झाड. सध्या अतिशय छोटं आहे, बस एवढंच आहे. ॲक्च्युली हा वृक्ष जो आहे मध्यम उंचीचा होतो आणि ह्या पानांना बघून तुम्हाला काही आयडिया येते का या झाडाच्या नावाचं? बघा पान कसं आहे झाडाचं. तर हे जे झाड आहे हे आहे कांचन. कांचन या झाडाचं नाव आहे. हिंदीमध्ये या झाडाला कचनार असं म्हणतात आणि अतिशय असं सुंदर असं फुलं येतात त्या झाडांना. पण जे कॉमन आपल्याकडे कंचन दिसतं ते कंचन असतं गुलाबी लाल रंगाचं, जे रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बागेमध्ये मंदिरामध्ये बघितले असतील खूप वेळा. पण हा जो मी कंचन तुम्हाला आज दाखवतो आहे हा अतिशय विरळ आहे. हा आहे पांढरा कंचन. बघा, सध्या त्याला फुलं आणि कळ्या छान लागल्या आहेत. अतिशय सुंदर अशी व्हेरायटी आहे ही आणि अतिशय विरळ अशी व्हेरायटी आहे. बघा, छान आता सगळीकडे याला फुलं लागलेली आहेत, कळ्या आलेल्या आहेत खूप साऱ्या आणि फूल अतिशय असं सुंदर नाजूक असं फूल असतं. त्याच्यामध्ये अशी ठेवण असते. बघा किती सुंदर फुलं आहे. बघा, तर हे आहे पांढरी कंचन आणि पांढरा रंग हा थोडा विरळच. पण हे झाड मला आता इकडनं जाताना दिसलं. दुपारी आवर्जून थांबून तुमच्यासाठी व्हिडिओ घेतो या झाडाचा. ह्या झाडाची कंचनची पानं आपल्याला थोडीशी आठवण करून देतात आपट्याच्या पानाची, जे की आपण विजयादशमीला एकमेकांना सोनं म्हणून देतो. त्या आपट्याच्या पानाची ही पानं आपल्याला कंचनची पानं थोडीशी आठवण करून देतात. हे बघा, तर ही काहीशी आपट्याच्या पानासारखीच असतात. म्हणून बरेच वेळा गैरसमजातून ही झाडं खूप तोडल्या जातात विजयादशमीला. कंचनची झाडं आपटासमोर. अतिशय सुंदर असं छान असं फूल आहे, मध्यम उंचीचं फूल आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये या झाडाला शेंगा पण भरपूर लागल्या आहेत. हे बघा, या झाडाला शेंगा ही शेंग वाढली आहे. तर या झाडाच्या खाली भरपूर शेंगा पडलेल्या आहेत. आता मी आलोच आहे, तर या झाडाच्या शेंगा मी आता जमा करणार आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या चांगल्या वाढलेल्या शेंगांच्या बिया मी काढून बीज संकलन करेल, बीज प्रसार करेल, बीज वाटप करेल आणि स्वतः पण रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा बागेमध्ये म्हणा किंवा शेताच्या बांधावर माझ्या त्याच्यावर मी त्या टाकणार आहे. हे बघा किती छान. आता याला पण कळ्या पण भरपूर लागल्या आहेत. सध्या फूल पण आहे, सोबत कळ्या पण भरपूर लागल्या आहेत. तर असं हा देशी वृक्ष आहे. अशा वृक्षांचं आपण जतन करावं, त्याचा प्रसार व्हावा. अतिशय विरळ होत चाललेलं झाड आहे हे पांढरा कंचन. तर याचं सर्वत्र असा प्रसार व्हावा या उद्देशातून मी याच्या बिया जमा करतो आहे. आपल्याला कुणालाही याच्या बिया लागल्या असल्यास मला नक्की कमेंट करा. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण याचा बीज प्रसार करून हे झाडं जास्तीत जास्त जगून हा जो विरळ होत चाललेला प्रकार आहे याला आपण सर्वत्र बघूया, सर्वत्र लावूया आणि मग सर्वत्र त्याला बघू शकतो. तर अशा प्रकारे एका छान वृक्षाची माहिती तुम्हाला देण्यासाठी इथं आवर्जून आलो. माझ्या वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ बिजू या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नवीन झाडांची माहिती मी देतच आलो आहे. पण विरळ वृक्षांची त्यांना जपून त्यांचं जतन करून विरळ वृक्षांचं जतन व्हावं आणि त्याचा प्रसार व्हावा हा मेन माझा चॅनल मागचा उद्देश आहे. आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला लागत असलेल्या बिया जर लागत असल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मला मेसेजमध्ये टाईप करू शकता की हो मला बिया पाहिजेत म्हणून. आणि तुमच्या काही संबंधित कल्पना असतील तर मला नक्की सुचवा. आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण भरभरून वृक्ष लावूया. आणि तोपर्यंत प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट अँड शेअर माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ बिजू. तोपर्यंत प्लांट होप, प्लांट ट्रीज. चला, जय पर्यावरण.